कर विरुद्ध नितिन पहलवान दिल्ली, हाथ ऊपर कीजिए। द्या परिचय द्या, परिचय द्या। आबा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। मनीष रायते या महाराष्ट्राचा एक महान मल्ल आहे। येणाऱ्या काळामध्ये भावी महाराष्ट्र केसरी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा मनीष रायते, हात वरती कर पुणे, आणि नितेश दिल्ली हात ऊपर कीजिए पहलवान, अशी कुस्ती लागते। खरोखर आमदार साहेबांचं कराल तेवढं कौतुक थोडं आहे। शांतता राखा सर्वांनी। अतिशय चांगल्या कुस्तीत 3 कुस्त्या राहिलेल्या आहेत फक्त, याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या। ही कुस्ती झाल्यानंतर श्रीपाद ढेकळे आणि लसूण निरगुडे चला आखाड्यात। त्यानंतर देवा थप्पा, आपण तयार राहा। नेपाळचा पैलवान देवा थप्पा, या महाराष्ट्रामध्ये ज्याचा फार मोठा चाहता वर्ग आहे असा देवा थप्पा पैलवान तयार राहा। कुस्तीला सुरुवात झाली। पैलवान मनीष रायते, शाबास, हो हो हो, सलामीलाच आक्रमक झालेला आहे मनीष रायते। नितीश दिल्ली, पांढरी लांग परिधान केलेला, अशी कुस्ती आहे। बोला की प्रेक्षक मंडळींना कुस्ती पाहू द्या। बाळूभाऊ मरकुटे यांच्याकडून विजय शिंदे वारा पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस। एकेरी पटाला लागलेला आहे मनीष रायते। मुकेश भैया ठाकूर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद मुकेश भैया ठाकूर, पैलवान मुकेश भैया ठाकूर। मनीष कुस्ती करा, लक्षावर लक्ष लागलेलं आहे। पोलादी मनगटाला भिडलेले। नितेश काही कमीचा नाही, त्याच तोला मोलाचा आहे नितेश। अशी कुस्ती, असं मैदान, असं प्रेक्षक। प्रसिद्ध उद्योजक वाशिमचे निलेश भाऊ जीवनानी नगरसेवक यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। नगरसेवक निलेश भैया जीवनानी वाशिम, प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। कुस्तीकडे लक्ष असू द्या। अतिशय चांगली कुस्ती लागलेली। पैलवान दिल्लीच्या पैलवानने कब्जा घेतलेला आहे नितेशने। मनीष रायतेचा, दिल्लीचाही पैलवान काही कमीचा नाही। कोण कुणाला कमी नसतंय कुस्तीत। बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ आहे कुस्ती। आणि पैलवान श्रीपाद ढेकळे आलेला आहे। लसूण निरगुडे, चला लवकर। गजूभाऊ वाळके यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। गजूभाऊ लांडगे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आलेलं आहे। चला, देवा थापा नेपाळ आणि अमित लाका हरियाणा। देवा थापा अमित लाका मैदान पे चलिए। कुस्ती करा पैलवान। श्रीपाद ढेकळे आणि लसूण निरगुडे दोन्ही पैलवान तयार आहेत। पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावनी रण
रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. कुस्ती समोरासमोर लागलेले अतिशय चांगली कुस्ती, जबरदस्त मैदान. गोपाल नारायणराव जाधव वाशिम यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे. समोर वस्तुस्थिती काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात बराचसाच फरक आहे. काना मात्रा वेलांटी उकार सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक विचार करून बोलावं लागतं. एकेरी पटाला लागलेला आहे मनीष रायते. एका पायावरती दिल्लीश्वर नाचतोय अशी कुस्ती. कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे उपाध्यक्ष पैलवान मुकेश भैया ठाकूर तर्फे कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. 3 कुस्त्या फक्त राहिलेले आहेत. डाव प्रतिडाव पाहायला मिळायला लागलेले आहेत. एक ऐतिहासिक मैदान संपन्न होतोय. कुस्ती करा पैलवान. सरकार उमेश इंगोले, रमेश भाऊ इंगोले, गोपाल भाऊ खोटे, विठ्ठल दळवे, बालू राऊत वाशिम यांच्यातर्फे चंदन मालसला 200 रुपयाचं बक्षीस. खऱ्या अर्थानं अनाधिक काळापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा आहे. कुराण घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, बायबल घ्या, चारी वेदामध्ये कुस्ती आहे आणि चारी युगामध्ये कुस्ती आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, सतयुग आणि कलियुग. आणि कलियुगातल्या कुस्तीला आज मंगरुळनाथ मुक्कामी बिरबलनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त हा भारत देशाचा सर्वात मोठा महासंग्राम आयोजित झालेला आहे. धुरंधर आमदार सन्माननीय श्यामभाऊ खोडे साहेब यांच्या संकल्पनेमधून जे आमदार निश्चयाचा महामेरो बहुत जनांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी श्रीमंत असून योगी होते. कवड्याची माळ गळ्यामध्ये होते आणि विरक्तीचं प्रतीक भगवान निशान. अशा शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी कवजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. असा इतिहास आहे. पहिला वान म्हणजे पैलवान. पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला? पैलवानाने ठोकला. राजे उमाजी नाईक त्याचं नाव. रामुशाचा पोरगा. इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक त्यांचं नाव. असा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा आणि या महाराष्ट्राच्या पैलवानांचा. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी बनमुक्कामी फार मोठा कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित झालेला आहे. प्रथम क्रमांक 31,000 रुपये, द्वितीय क्रमांक 21,000 रुपये असे सतीश भाऊ उदावंत. 25,000 रुपये दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक 21,000 रुपये अशा अनेक कुस्त्या त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. बन तालुका जिल्हा हिंगोली असं सतीश भाऊ उदावंत यांनी आवाहन केलेलं आहे. जे हे मैदान लाईव्ह बघत आहेत. या ठिकाणी 1930 ला बिरबलनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल होत होती आणि जवळपास 96 वर्षानंतर तो योग घडवून आणलाय. ते आमचे लाडके लोक. एक मिनिट. आणि पुढच्या वर्षी याच तारखेला याच ठिकाणी बिरबलनाथाच्या यात्रेनिमित्त
लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे पुढच्या वर्षी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2 लाख रुपये इनाम असणार. टाळ्या पाहिजे, टाळ्या करायच्या सर्वांनी, टाळ्या, टाळ्या. टाळ्या. कुठं पैसा खर्च करावा याचा अभ्यास असलेली माणसं बिरबलनाथाच्या यात्रेनिमित्तानं पुढच्या वर्षी या ठिकाणी 2 लाख रुपये इनामावरती प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शहर अध्यक्ष स्वप्नील भाऊ जाधव यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गणेश भाऊ तिवारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तात्या 1930 नंतर आमच्या इथे आदरणीय आमदार शांभाऊंनी 96 वर्षानंतर हे जी पब्लिक दिसते आहे पब्लिक 10,000 लोक कबड्डी असो कुस्ती असो. अरे यार. हे पहा आत्ताच आमदार साहेबांनी जाहीर केलं पुढल्या वर्षी याच ठिकाणी संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त हा जो महोत्सव भरणार आहे या महोत्सवामध्ये प्रथम क्रमांकासाठी 2 लाख रुपये. टाळ्या करा. बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे बोलणार शांतता रखा. ज्याप्रमाणे बोलणार जे बोलणार ते करून दाखवणार असं नेतृत्व मगाशी सांगितलं. गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार शांभाऊ खोडे साहेब. टाळ्या करा सर्वांनी, जोरदार जोरदार टाळ्या करा सर्वांनी. अहो 10 रुपये कोण कोणाला देत नाही. दुपारी 3 वाजल्यापासून मैदान चालू आहे. लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती झालेली. यातनं एकच निष्पन्न झालं पाहिजे, माझा तरुण सशक्त झाला पाहिजे, माझा तरुण निरोगी राहिला पाहिजे, तरुण निर्व्यसनी राहिला पाहिजे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठं पैलवान होतं ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग, पण समाजात जगायचं कसं आणि वागायचं कसं हे शिकवते ही लाल माती. माती आणि माता वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता, आयुष्यभर सांभाळ करते ती माती. हीच नाती हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. येताना कुणी काय आणलेलं नाही आणि जाताना कुणीच काय घेऊन जाणार नाही. जीवनात येऊन जे केलेलं काम आहे, जे केलेलं समाजासाठी कार्य आहे, ते कार्य खऱ्या अर्थानं पाठीमागे राहत असतं. हो अरे बाप रे, काय पाय काटला हो, गोट्यातनं पटकाला, गोट्यातनं. खूप सुंदर अशी कुस्ती चालू आहे. पैलवान मनीष रायतेच्या समोर नकुल पैलवान 15 मिनिटं झालं लढतोय. 5 मिनिटाच्या पुढे कुणाला सोडत नाही मनीष. पुण्याचा पैलवान आहे, बारामती तालुक्यातला, आणि श्रीपाद ढेकळे आलेला आहे, लसूण निरगुडे आलेला आहे. शिस्तबद्ध मैदान, संयोजन नियोजन उत्तम पद्धतीचं आहे. हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे. मैदान खचाखच गच्च भरलंय. हजारो प्रेक्षक ज्ञानेश्वर असोले सर यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या मैदान पाहतायत. हजारो प्रेक्षक. चला पैलवान कुस्ती करा. पुढच्या कुस्तीचे पैलवान आलेले. बस निलेश जीवनानी आणि संजय भांदुर्गे यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. पैलवान सागर कोले आणि पैलवान कुमार माने अकलोज, आपण मैदानावरती आपण व्यासपीठावरती जायचं आणि धुरंधर आमदार शांभाऊ खोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपलं बक्षीस स्वीकारायचं. अर्जुन काळे पुणे आणि अस्मित कदम अकलोज, आपणही मैदानावरती जायचं. विजेता आणि उपविजेता या
दोन्ही पैलवानांनी व्यासपीठावरती जायचं. त्या ठिकाणी आमदार साहेब त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला बक्षीस देणार आहे. गुरु परमार्थ परेशो. जसं परेशाच्या संपर्कात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं नितीन भाऊ, अगदी तसंच धुरंधर आमदार श्यामभाऊ खोडे साहेब यांच्या संपर्कात जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. असा परेशाप्रमाणे एक आमदार आमच्या जिल्ह्याला मिळालेले आहेत. नगरसेवक बालूभाऊ मुरकुटे यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक नागेश बोराटे आणि आमचे युवराज तात्या केचे आम्हा दोघांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. नगरसेवक गजूभाऊ लांडगे यांच्यातर्फे उमेशभाऊ इंगोले आणि रमेशभाऊ इंगोले यांच्यातर्फे विठ्ठल दळवे, गोपाल खोटे यांच्यातर्फे पुरुषोत्तम तुपसांडे पैलवानला 200 रुपयाचं बक्षीस आणि गोपाल शिंदे यांच्यातर्फे माझ्या कॉमेंटसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हॅलो, डॉक्टर वाणी बायपास रोड यांच्यातर्फे आमदार साहेब शिंदे यांच्या शुभ हस्ते आलेला आहे. पैलवानांना बक्षीस दिलं गेलेलं आहे. टाळ्या करा आमदार साहेबांसाठी एकवेळ सर्वांनी टाळ्या. पैलवान शिंदे यांना 500 रुपये बक्षीस डॉक्टर वाणी बायपास रोड जे पैलवानांसाठी एक नवीन वेगळं व्यासपीठ निर्माण केला असे आमदार साहेब. चालू कुस्तीमध्ये जे पैलवान सरकार रमेशभाऊ इंगोले यांच्यातर्फे कॉमेंटसाठी 200 रुपयाचं बक्षीस. पिंपळखुटा येथील माजी सैनिक परमेश्वर पाटील परंडे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये सागर कोले नगर हा हा आणि अस्मित कदम ज्यांनी आपला इथे सर्व परिचय आणि पैलवानाची परिचय दिला आणि कुस्तीची परंपरा कशी कुमार आहे हे माने दाखवण्याचा अकलूज प्रयत्न केला. याचं बक्षीस असे कुस्ती समालोचक पैलवान युवराज केचे तात्या यांचं स्वागत सन्माननीय आमदार व मान्यवर करत आहेत. ओ युवराज केचे तात्या दोन्ही पैलवान घामाघूम झालेले आहे. पुरुषोत्तम तुपसांडे महाभारत रामायण कुस्ती आणि गुणावरती आली का? शिवाजी महाराजांचा इतिहासापर्यंत कुस्तीची थांबा परंपरा थांबा कशी केले सर. हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कुस्ती गुणावरती आलेली आहे आणि या कुस्तीमध्ये जो पहिला गुण घेईल तो विजेता होईल. आणि गुण कसा दिला जाईल कसा दिला जाणार नाही याची सूचना दोघी पैलवानांना आरकेले सरांनी दिलेली आहे. हा आणि गुण घेताना प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही गुडघे जमिनीला टेकल्याशिवाय गुण दिला जाणार नाही. कृपया आता गुणावरती कुस्ती आल्यानंतर किती आक्रमकता असते याचे पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी कृपया आलेल्या सर्व जे कुस्तीप्रेमी आहे त्यांना बसण्याचं करावं आणि इथं सगळे जमलेल्या बांधवांनाही विनंती आहे त्यांनी या कुस्तीचा आनंद घ्यावा. कोणीही लोटालाटी करू नका. ही कुस्ती जी आहे ही आपल्या सर्वांसाठी आहे, अति अंतिम टप्प्यात आलेली आहे. चोख बंदोबस्त आहे, सर्वांनी कुस्तीचा आनंद घ्यावा. आणि प्रेक्षक पूर्ण गॅलरीच्या खाली उतरलेले आहेत. मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही. खाली बसा समोरचे. शासकीय ठेकेदार गोपाल आनंदराव जाधव यांच्यातर्फे गोपाल नारायणराव जाधव यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंटसाठी 200 रुपये. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनीष रायते पुणे गुणावरती विजय झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलनाचा अर्जुन आव्हाड काकासाहेब पवारांचा पट्टा विजय झालेला आहे. टाळ्या करा सर्वांनी त्यासाठी टाळ्या. मनीष रायते, मनीष पैलवान अजून पुढे कुस्त्या आहेत तुमच्या. हा